नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहे. या टॉपिकचं नाव आहे किंगडम ॲनिमलिया. बरेचसे प्राणी हे सगळे प्लेस केलेले आहेत अंडर द किंगडम ॲनिमलिया आणि त्यांचं वर्गीकरणही अशाच पद्धतीने केलेलं आहे. मग वर्गीकरण करत असताना मुख्यत्वे किंगडम ॲनिमलिया हे दोन भागामध्ये विभागलेले. एक म्हणजे नॉन कॉर्डेट आणि दुसरे म्हणजे कॉर्डेट. नॉन कॉर्डेट म्हणजे कोण की ज्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड ही अब्सेंट आहे. Animals in which notochord is absent are placed under the non-chordates, and if it is present then they are placed under the chordates. मग परत पुढे वर्गीकरण करत असताना त्यांच्या वर्गीकरणासाठी काय लावलेलं आहे, काहीतरी क्रायटेरिया. म्हणजे थोडक्यात असं कन्सिडर करा की काहीतरी वर्गीकरणासाठी नियमावली वापरलेली आहे. मग हे कुठले आहेत क्रायटेरिया? आपल्या समोर इथं बघा बोर्डवर 4.1 पॉइंट दिसतोय. तर इथं आहे क्रायटेरिया यूज फॉर द अॅनिमल क्लासिफिकेशन. मग याच्यासाठी मुख्यत्वे हे 6 पॉइंट आपल्याला क्रायटेरियामध्ये दिसतात. मग याच्यातले कुठले कुठले आहेत एकदा बघू. एक म्हणजे अॅनिमल बॉडी प्लेन, दुसरा नंबर ऑफ जर्म लेयर्स, तिसरा बॉडी सिमेट्री, चौथा बॉडी कॅव्हिटी, पाचवा सेगमेंटेशन आणि सहावा बॉडी सपोर्ट ऑर स्केलेटन. मग यांच्याबद्दल आपण माहिती बघणारच आहे पुढे, पण जे पॉइंट आपल्या पुस्तकात मेन्शन नाही केले त्याबद्दल मी थोडी माहिती देऊ इच्छितो. हा पॉइंट जो आहे हा पुढे एक्सप्लेन केलेला आहे. मग तरी सुद्धा मी सांगणारच आहे, पण आपण हे खालच्या पॉइंट बद्दल थोडीशी माहिती बघू. ओके, बघा इथं सांगतो मी. बॉडी कॅव्हिटी इज ऑल्सो कॉल्ड ऍज सिलोम. याला आणखीन एक नाव आहे सिलोम. म्हणजे ज्या वेळेला हे सगळे झायकोट हा ज्या वेळेला असतो आणि हा डिवाइड होतो आणि याच्यापासून एक मास बनतं, मास ऑफ सेल, हे हळूहळू लेअरच्या फॉर्मॅटमध्ये अरेंज होत असतं. आणि हे होत असताना त्यांच्यामध्ये रिकामी जागा राहते, यालाच आपण म्हणतो कॅव्हिटी, और इट इज ऑल्सो कॉल्ड ऍज सिलोम. मग ज्यांच्यामध्ये सिलोम प्रेझेंट आहे यांना म्हणतात सिलोमेट. Organism in which body cavity means coelom is present is known as coelomate. ज्यांच्यामध्ये ती absent आहे त्यांना म्हणतात असिलोमेट. ज्यांच्यामध्ये ती फॉल्स स्वरूपाची दिसते त्याला म्हणतात सुडोसिलोमेट. पुढे सेगमेंटेशन. सेगमेंटेशन म्हणजेच काय की तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की गांडुळाच्या बॉडीवर आपल्याला अशा रेषा दिसतात. मग याला म्हणतात सेगमेंट्स. ओके, मग ज्यांच्यामध्ये त्या प्रेझेंट आहेत त्यांना म्हणतात सेगमेंटेड अॅनिमल्स. ओके, त्यानंतर बॉडी सपोर्ट. बॉडी सपोर्ट ऑर इट इज ऑल्सो नोन ऍज स्केलेटन. मग स्केलेटनचे दोन भाग आहेत. शरीराला सपोर्ट करण्यासाठी स्केलेटन हा कुठे प्रेझेंट आहे? एक म्हणजे बाहेरून, त्यामुळे शब्द आहे एक्झोस्केलेटन, आणि जर तो आतून असेल तर त्याला म्हणतात एंडोस्केलेटन. ओके, जर सपोर्ट हा बाहेरनं प्रेझेंट असेल, उदाहरणार्थ खेकडा, त्याच्यामध्ये सपोर्ट हा कुठून आहे तर बाहेरून, तर याला प्लेस केलेला आहे, म्हणजे याला म्हटलेलं आहे एक्झोस्केलेटन इज प्रेझेंट. दुसरे की ज्यांच्यामध्ये सपोर्ट हा आतून आहे, उदाहरणार्थ माणूस, यांच्यामध्ये हा बॉडीला सपोर्ट कोण देतं? बोन. ते कुठं आहे तर आत, मग त्यांच्यामध्ये एंडोस्केलेटन हा शब्द वापरलेला आहे. मग वर्गीकरण करत असताना इथं त्यांच्यामध्ये सिलोम प्रेझेंट आहे का नाही, असेल तर तो कशा पद्धतीचा आहे, सेगमेंट प्रेझेंट आहेत का नाही, आणि स्केलेटन कुठल्या टाईपचा आहे, अशा पद्धतीने यांचा क्रायटेरिया हा इथं वापरलेला आहे. आणि या वरच्या 3 क्रायटेरियांबद्दल आपण आता थोडी डिस्क्रिप्टिव्ह माहिती बघू. ओके, मग आता आपण बघणार आहे पुढचा पॉइंट हा झाला क्रायटेरिया यूज फॉर द क्लासिफिकेशन ऑफ द अॅनिमल्स. मग याच्यामधला पहिला आपण बघणार आहे तर तो म्हणजे आहे Animal body plane. यालाच पुस्तकामध्ये त्यांनी काय केलेलं आहे 4.2 दिलेलं आहे अॅनिमल बॉडी प्लॅन.
ओके, आता याच्याबद्दल आपण थोडंसं डिस्क्रिप्शन बघू. अॅनिमल बॉडी प्लेन म्हणजे काय, कन्सेप्ट पहिल्यांदा समजून घ्या. प्राण्यांचं ज्या वेळेला फॉर्मेशन झालेलं होतं, हे होत असताना त्यांच्यामध्ये सायमल्टेनियसली इव्होल्युशन होत होतं. त्यावेळेला सिंपल टाइप ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन टुवर्ड्स द कॉम्प्लेक्स टाइप ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन अशा पद्धतीनं त्यांचं इव्होल्युशन झालं. म्हणजे किंगडम अॅनिमेलिया मधले सगळे जे काही प्राणी आहेत हे मल्टीसेल्युलर आहेत, पण सेलनी त्यांचं जे काही आहे काम हे वाटून घेतलं नव्हतं. मग याच्यावरनं याचं परत वर्गीकरण केलेलं आहे. तर ते म्हणजे आहे इथं बघा, सगळ्यात पहिला इथं सेल ऍग्रीगेट टाइप ऑफ बॉडी प्लेन. याच्यातला सगळ्यात पहिला हा आपल्याला बघायला मिळतो सेल ऍग्रीगेट टाइप ऑफ बॉडी प्लेन. म्हणजे काय नक्की बघा, इट इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ बॉडी प्लेन. हा सगळ्यात सिम्पलेस्ट फॉर्म आहे. की ज्यामध्ये फक्त सेल हे स्वतःचं काम स्वतः करतात. म्हणजे आणखीन टिश्यू किंवा ऑर्गन हे फॉर्म झालेले नाहीयेत. म्हणजे जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ग्रुप ऑफ ग्रुप ऑफ सेल इज नोन एज टिश्यू विच परफॉर्मिंग सिमिलर फंक्शन. मग इथं सेल जे काही आहेत त्या ऑर्गॅनिझम मधले ते स्वतःचं काम स्वतः करतात, फक्त स्वतःपुरतच आहे. म्हणजे जे काही फंक्शन आहेत हा सेल स्वतःच्या पुरता बघतो आणि एकच सेल सगळे फंक्शन फॉर्म करतो. म्हणजे सगळ्या सेल्सनी एकत्र येऊन टिश्यू सारखं काम केलेलं नाहीये, म्हणजे एकच फंक्शन केलेलं नाही. प्रत्येक सेलचं फंक्शन हे काय आहे, वेगवेगळं. मग त्यामुळे इथं काय आहे, इट इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द बॉडी प्लेन. हिअर अ सिंगल सेल परफॉर्म all the functions. एकच सेल काय करतोय, सगळे फंक्शन हे परफॉर्म करतोय. पुढे सेल डू नॉट ग्रुप टू फॉर्म टिश्यू और ऑर्गन. म्हणजेच ऑर्गन किंवा टिश्यू हा यांच्यामध्ये तयार झालेला नाहीये. मग त्यामुळे हे एक स्टेटमेंट आहे, सेल डू नॉट ग्रुप टू फॉर्म द टिश्यू और ऑर्गन्स. म्हणजे आणखीन इथे टिश्यू, मस्क्युलर टिश्यू, स्केलेटल टिश्यू, नर्वस टिश्यू अशा पद्धतीचे टिश्यू टाइप ऑफ ऑर्गनायझेशन नाहीये. टिश्यू नाहीये म्हणल्यानंतर ऑर्गन्स पण यांच्यामध्ये नाही. त्यामुळे याला म्हटलेलं आहे इट इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन. ओके, म्हणजे मग इथं काय झालेलं आहे नक्की, तर फक्त प्रत्येक सेल हा एकमेकाच्या जवळ आहे. त्या ऑर्गॅनिझम मध्ये हे सेल्स जवळ आहेत, पण यांच्यामध्ये कुठंही कम्युनिकेशन नाही. अशा ऑर्गॅनिझम मध्ये हे सगळे सेल्स आहेत, कन्सिडर करा, पण यांच्यामध्ये एकमेकांमध्ये कम्युनिकेशन नाही. अशांना काय म्हणतात, सेल ऍग्रीगेट टाइप ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन. ओके, मग हे कुणामध्ये बघायला मिळतं, तर धिस टाइप ऑफ सेल ऍग्रीगेट टाइप ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन इज मेनली सीन इन द फायलम पोरिफेरा. हे कुणामध्ये बघायला मिळतं, इन द फायलम पोरिफेरा. ओके, याचं एक्झाम्पल कोण आहे, फायलम पोरिफेरा. त्यानंतर पुढे सेकंड टाइप, आपण दुसरा टाइप बघू. दुसरा टाइप आहे ज्याला म्हणतात ब्लाइंड सॅक टाइप ऑफ बॉडी प्लेन.
दुसरा कोण आहे, ब्लाइंड सॅक टाइप ऑफ बॉडी प्लेन. म्हणजेच याची कॅरेक्टरिस्टिक फीचर म्हणजे काय, की कन्सिडर करा की आपल्याकडे एक प्लास्टिकची पिशवी आहे. ओके, आता जे काही सेल कन्सिडर करा की त्या अॅनिमल मध्ये डिव्हाइड झालेले आहेत, यांच्यामध्ये अन्न इनटेक करायला हे ओपनिंग क्रिएट झालेलं आहे. पण बाहेर टाकण्यासाठी आणखीन स्पेशल ओपनिंग क्रिएट झालेलं नाही. म्हणजेच माउथ आणि अॅनस असे दोन वेगवेगळे भाग हे नाही, एकच ओपनिंग हे दोन्ही काम करते. याला म्हणायचं ब्लाइंड सॅक टाइप ऑफ बॉडी प्लेन. म्हणजे कसे कॅरेक्टरिस्टिक बघा, कन्सिडर करा. इथं हा ऑर्गॅनिझम आहे, याच्यामध्ये फूड इंजेस्ट करायला, आत घ्यायला हे एकच ओपनिंग, आणि जे काही फूड डायजेस्ट झाल्यानंतर बाहेर टाकायला, अनवॉन्टेड फूड जे आहे हे एक्सक्रीट करायला, हे सुद्धा एकच ओपनिंग. तर याला म्हणतात ब्लाइंड सॅक टाइप ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन. मग याचे कॅरेक्टरिस्टिक फीचर कुठले आहेत बघा. इट इज ऑल्सो नोन ॲज इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम. इट इज ऑल्सो नोन ॲज इनकम्प्लीट टाइप ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम. का म्हटलेलं आहे, याचं कारण म्हणजे काय की माउथ अँड अॅनस आर ॲब्सेंट. म्हणजेच थोडक्यात काय की ए सिंगल ओपनिंग perform both the function. त्यामुळं याला काय म्हटलेलं आहे, इनकम्प्लीट टाइप ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम. एकाच ठिकाणातनं फूड काय होणार आहे, इंजेस्ट होणार, आणि त्याच्यातनंच काय होणार, बाहेर पण पडणार आहे त्याच ठिकाणातनं. म्हणजे इथं माउथ नाहीये, माउथ पण तेच आहे आणि अॅनस पण तेच आहे. मग अशा टाइप ऑफ बॉडी प्लेनला काय म्हणतात, ब्लाइंड सॅक टाइप ऑफ बॉडी प्लेन. ओके, मग हे आपल्याला कुणामध्ये बघायला मिळतं, इट इज मेनली सीन इन द फायलम सिलेंट्रेटा. हे आपल्याला बघायला मिळतं इन द फायलम सिलेंट्रेटा. तिसरा, तिसरा जो आहे त्याला नाव आहे थर्ड, विच इज नोन ॲज ट्यूब विदिन ट्यूब टाइप ऑफ बॉडी प्लेन. ट्यूब विदिन ट्यूब टाइप ऑफ बॉडी प्लेन. हे सांगण्यासाठी पुस्तकामध्ये एक आपल्याला बघायला मिळते माशाची आकृती एक दाखवलेली. हे समजून घेण्यापेक्षा एकदम सोपा फिनॉमिनॉन सांगतो की आपण कन्सिडर करायचं गांडूळ. गांडुळामध्ये माउथ आणि अॅनस हे दोन भाग हे सेपरेट आहेत. मग इथं ट्यूब विदिन द ट्यूब नाव का दिलं असावं, की जशी रिफिल आणि त्याच्या भोवती पेन. म्हणजे एक आतनं डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि त्याच्यावरनं आपली बॉडी, मग त्याला म्हणलेलं आहे ट्यूब विदिन द ट्यूब. ओके, म्हणजेच काय की इन दिस टाइप ऑफ बॉडी प्लेन अॅनस अँड माउथ आर सेपरेट. अॅनस अँड माउथ आर द सेपरेट. म्हणजेच फूड आत घ्यायला आणि फूड बाहेर टाकायला हे दोन वेगवेगळे ओपनिंग्स आहेत. Hence, it is also known as complete digestive system. त्यामुळेच त्याला आणखीन एक नाव काय आहे, त्यालाच आपण म्हणतो की कम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम. जसं आपल्यामध्ये फूड आत घ्यायला माउथ आहे आणि एक्सक्रीट करायला अॅनस आहे.
मग या टाईप ऑफ बॉडी प्लेनला काय म्हणतात, ट्यूब विद इन द ट्यूब टाईप ऑफ बॉडी प्लेन. हे आपल्याला बघायला मिळतं की जे हायली इव्हॉल्व्ड आहेत या अशा सगळ्या अॅनिमल्समध्ये आपल्याला ट्यूब विद इन द ट्यूब ऑफ बॉडी प्लेन बघायला मिळतो. मग हा कुठपासून आहे, तर प्लॅटीहेल्मिंथेस पासूनचे पुढचे सगळे फायलम हे काय करतात, ट्यूब विद इन द ट्यूब टाईप ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन दाखवतात. मग इथं एक्झाम्पल देतो, फायलम प्लॅटीहेल्मिंथेस. अँड अबव म्हणजे फायलम प्लॅटीहेल्मिंथेस आणि त्याच्या पुढचे जेवढे कुठले आहेत तर या सगळ्यांमध्ये आपल्याला ट्यूब विद इन द ट्यूब टाईप ऑफ बॉडी प्लेन बघायला मिळतो. एकदा पटकन आपण रिवाइज करू. बघा, बॉडी प्लेनचे 3 पार्ट. एक म्हणजे कुठला, सेल ऍग्रीगेट टाईप ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन. यांच्यामध्ये इच अँड एव्हरी सेल परफॉर्म इट्स ओन फंक्शन, म्हणजे तो इंडिपेंडेंट आहे, कुणावर डिपेंडेंट नाही. टिश्यू अँड ऑर्गन टाईप ऑफ सिस्टीम इज अब्सेंट. टिश्यू नाहीये, ऑर्गन नाहीत, त्यामुळे हा एकच सेल सगळे जे काय आहेत फंक्शन हे फॉर्म करतो. मग हे कुणामध्ये बघायला मिळतं, तर मेनली सीन इन द फायलम जो आहे आपले, ज्याच्यामध्ये सगळे स्पॉन्जेस प्लेस केलेले आहेत, तर यांच्यामध्ये आपल्याला हे बघायला मिळणार आहे. दुसरा आपल्याला बघायला मिळतो तर तो म्हणजे आहे ब्लाइंड सॅक टाईप ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन. ब्लाइंड सॅक टाईप ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन मध्ये काय बघायला मिळतं, माउथ अँड एनस आर द सेम, म्हणजे एकच ओपनिंग हे दोन्ही काम करणार आहे. ओके, म्हणजे फूड आत घ्यायला आणि फूड बाहेर टाकायला सुद्धा एकच ओपनिंग हे काम करतं. आणि तिसरा जो आहे ट्यूब विद इन द ट्यूब टाईप ऑफ बॉडी प्लेन, की ज्याच्यामध्ये माउथ हे वेगळे ओपनिंग आणि एनस हे ओपनिंग वेगळे. अशा पद्धतीनं कम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम ही तयार झालेली आहे आणि त्याच्या भोवतीनं आपलं शरीर आहे. मग त्यामुळे त्याला म्हटलेलं आहे ट्यूब विद इन द ट्यूब टाईप ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन. अशा पद्धतीने याचं एक्झाम्पल बघायला मिळतं प्लॅटीहेल्मिंथेस आणि याच्या पुढचे सगळे फायलम. ओके, आता याच्यानंतरचा पुढचा भाग हा पुस्तकामध्ये एक्सप्लेन केलेला नाहीये, पण तरी सुद्धा आपल्याला याच्याबद्दल थोडी माहिती जाणून घ्यायची. का तर डायग्राम आपल्याला तिथं ड्रॉ करून दिलेली. ओके, त्यामुळे मी याला पॉइंट असा कुठला दाखवणार नाही. आता पुढचा पार्ट आपण बघणार आहे तर तो म्हणजे आहे बॉडी सिमेट्री. बॉडी सिमेट्री म्हणजे काय, की कन्सिडर करा की एक इमॅजिनरी प्लेन पास केलेला आहे बॉडीच्या थ्रू, तर त्याचे 2 इक्वल हाफ होतात का नाही, 2 इक्वल भाग होतात का नाही, हे म्हणजे काय झालं बॉडी सिमेट्री. मग याचे 3 मुख्यत्वे प्रकार आहेत. एक म्हणजे असिमेट्री. मग आता अॅनिमल्सच्या बद्दल आपण बघू, असिमेट्रिकल अॅनिमल्स. मग असिमेट्रिकल अॅनिमल म्हणजे कोण, की इफ द इमॅजिनरी प्लेन पासेस थ्रू द बॉडी इट डज नॉट डिवायडेड इनटू इक्वल हाफ. म्हणजे जर इमॅजिनरी प्लेन पास जर केला बॉडीच्या थ्रू तर त्यांचे इक्वल हाफ हे होत नाहीत. याला काय म्हणतात, असिमेट्रिक अॅनिमल्स. मग इथं आपण डेफिनेशन देऊ, इफ इमॅजिनरी प्लेन passes through the body, it does not divided into equal half किंवा शब्द आणखीन वापरू शकता पार्ट. ओके, म्हणजेच काय की जर कन्सिडर करा अमिबा आहे, तर अमिबाला शेप हा इरेग्युलर आहे, त्यामुळे अमिबाच्या कुठूनही इमॅजिनरी प्लेन पास केला तर त्याच्यामध्ये 2 भाग हे सेम दिसणार नाही. मग याचं कॉमन एक्झाम्पल अमिबा. आणखीन एखादं एक्झाम्पल लिहू शकता, स्नेल, गोगलगाय. ओके, अमिबा कसं एक्झाम्पल होते, तर अमिबाला इरेग्युलर आकार आहे. इमॅजिनरी प्लेन कुठूनही पास करा, तुम्ही कुठूनही पास करा, याच्यामधनं एकच इमॅजिनरी प्लेन पास करा, याच्यामध्ये कुठेही सिमेट्री दिसत नाही, कुठलेही भाग हे एकमेकासारखे सेम दिसत नाही, मिरर इमेज वाटत नाहीत. तर याला असं या अॅनिमल्सला म्हणतात असिमेट्रिकल अॅनिमल्स.
म्हणजे बॉडीच्या मधून जर प्लेन पास केला तर त्यांच्या बॉडीच्या पार्ट्समध्ये कुठेही समानता जाणवत नाही, अशा अॅनिमल्सला काय म्हणतात, असिमेट्रिकल अॅनिमल्स. एक्झाम्पल अमिबा अँड स्नेल. दुसरं सेकंड एक्झाम्पल आपण इथं बघू, तर ते म्हणजे आहे बायलॅटरल सिमेट्रिकल अॅनिमल. सेकंड एक्झाम्पल इथं बघू, बायलॅटरल सिमेट्रिकल अॅनिमल्स. ओके, बाय इंडिकेट करतो टू. बाय इंडिकेट काय करतो, टू. कन्सिडर करा की बेडूक आहे, किंवा हा कॉमन एक्झाम्पल बटरफ्लाय. लहानपणी आपण सगळ्यांनी केलेले चित्र काढत असताना. फुलपाखराचं चित्र काढत असताना आपण केलेलं आहे की एकच भाग फुलपाखराचा काढायचा आणि इथून जर मध्ये दुमडलं तर हे बरोबर काय व्हायचं, दुसरा भाग हा बरोबर त्याची मिरर इमेज असायचा. कन्सिडर करा की इमॅजिनरी प्लेन पास झालेला आहे इथून, तर हे दोन्ही भाग हे कसे दिसतात, इक्वल दिसतात. अशांना म्हणतात बायलॅटरल सिमेट्रिकल अॅनिमल्स. मग डेफिनेशन कशी येते, इफ द इमॅजिनरी प्लेन पासेस थ्रू द बॉडी इट शोज, हा महत्वाचा शब्द आहे, इट शोज टू इक्वल हाफ किंवा पार्ट्स. इफ द इमॅजिनरी प्लेन पासेस थ्रू द बॉडी इट शोज टू इक्वल हाफ किंवा पार्ट्स, then it is called as bilateral symmetrical animals. याचं कॉमन एक्झाम्पल कन्सिडर जर आपण केलं, कॉमन एक्झाम्पल आर, आपण लहानपणी सगळ्यांनी ते फुलपाखराचे चित्र काढलेले आहे, मग त्यामुळे मी इथे एक्झाम्पल लिहितो बटरफ्लाय और फ्रॉग. दीज आर द कॉमन एक्झाम्पल्स ऑफ बायलॅटरल सिमेट्रिकल अॅनिमल्स. जर तुम्ही इथून पास करायचं म्हणलं तर हे सेम येणार नाही का, तर इकडे एनस आहे, इकडे अँटीना आहे, हे आणि ते मॅच होत नाही. मग त्यामुळे हे कसं झालं, बायलॅटरल सिमेट्री. ओके, फक्त एकाच ठिकाणातनं जर प्लेन पास झालेला आहे तर त्याचे दोन भाग झालेले आहेत, अशांना आपण काय म्हणतो, बायलॅटरल सिमेट्रिकल अॅनिमल्स. दुसरे, आता याच्या पुढं रेडियली सिमेट्रिकल अॅनिमल्स. तिसरा रेडियली सिमेट्रिकल अॅनिमल्स. ओके, याचं कॉमन एक्झाम्पल जर आपण कन्सिडर करायचं म्हटलं तर स्टारफिश. Okay, if the imaginary plane passes through the body, then it shows equal half anywhere through the body. इथं थोडीशी डायग्राम मी करेक्ट करेल. की याच्यात तुम्ही कुठूनही पास करा, हे काय होणार आहे, इक्वली डिवाइड होणार आहे. इफ इमॅजिनरी प्लेन पासेस, इथे शब्द बघा, एनिवेअर थ्रू द बॉडी, हा महत्वाचा शब्द आहे. इफ इमॅजिनरी प्लेन पासेस एनिवेअर थ्रू द बॉडी, फक्त तो कसा गेला पाहिजे, सेंटर मधून. जर तो सेंटर मधून गेला आणि कुठूनही जाऊ दे तर तो काय करणार आहे, सिमेट्री दाखवणार. याला आपण काय म्हणतो, रेडियली सिमेट्रिकल अॅनिमल. एक्झाम्पल स्टारफिश. कॉमन एक्झाम्पल इज स्टारफिश.
अशा पद्धतीने आपण सिमेट्रीचे टाईप पाहिले. 3 असिमेट्रिक म्हणजे इफ इमॅजिनरी प्लेन पासेस थ्रू द बॉडी इट डज नॉट शो इक्वल हाफ. दुसरा आपण पाहिला बायलॅटरल सिमेट्री. बाय इंडिकेट करतो 2. इफ इमॅजिनरी प्लेन पासेस थ्रू द बॉडी इट शोज 2 इक्वल हाफ देन इट इज कॉल्ड एज बायलॅटरल सिमेट्री. याचं कॉमन एक्झाम्पल फ्रॉग, बटरफ्लाय. तिसरा आपण पाहिलेला आहे रेडियल सिमेट्री. इफ इमॅजिनरी प्लेन पासेस एनीवेअर थ्रू द बॉडी बट फ्रॉम द सेंटर ओके इट शोज इक्वल हाफ. तर याला आपण काय म्हणणार आहे, रेडियली सिमेट्रिकल अॅनिमल्स. एक्झाम्पल इज स्टारफिश. अशा पद्धतीनं इथं आपल्याला पार्ट बघायला मिळाला तर तो म्हणजे आहे इट्स अबाउट द बॉडी सिमेट्री. हे फक्त पुस्तकामध्ये डायग्राम काढून दाखवलेलं आहे. थोडंसं एक्सप्लेनेशन मी इथं तुम्हाला दिलेलं आहे. आता एकच पार्ट याच्यामध्ये राहतो तर तो म्हणजे आहे नंबर ऑफ जर्म लेअर. ओके, आता पुढचा एक फक्त मी दाखवतो पुढचा पार्ट. तर तो म्हणजे आहे तिसरा, नंबर ऑफ जर्म लेअर. आता जर्म लेअर म्हणजे नक्की काय कन्सिडर करा. बघा, मेल आणि फिमेल गॅमेट हे फ्यूज झालेले आहेत आणि यांच्यापासून काय तयार झालेला आहे, झायगोट. असाच झायगोट हा पुढे डिव्हाइड होतो आणि काय करतो, मास ऑफ सेल हे फॉर्म करतो. इट डिव्हाइड टू फॉर्म द मास ऑफ सेल. ओके, आता हेच मास ऑफ सेल हे स्वतःला काय करून घेतं, अरेंज करून घेतं इन अ लेयर्स. ओके, या लेयर्सलाच म्हणतात जर्म लेअर. दीज लेयर्स आर नोन एज जर्म लेअर. मग बघा आपण कशा पद्धतीने सांगू शकतो की झायगोट गेट डिवाइडेड टू फॉर्म द मास ऑफ सेल्स. दीज मास ऑफ सेल्स फॉर्म्स द लेअर. इट इज नोन एज जर्म लेअर. अशा पद्धतीनं याला आपण काय म्हणतो, जर्म लेअर. अशा जर्म लेअर ज्या आहेत यांच्या नंबरवरून आपल्याला अॅनिमल सुद्धा क्लासिफाय केलेले दिसून येतात. तर ते कसे, एक डिप्लोब्लास्टिक आणि दुसरा ट्रिप्लोब्लास्टिक. डाय म्हणजे 2. इफ द ऑर्गॅनिझम कन्सिस्ट ऑफ 2 जर्म लेअर. जर तो ऑर्गॅनिझम बनत असताना त्याच्यामध्ये नंबर ऑफ जर्म लेअर या जर 2 असतील तर या ऑर्गॅनिझमला काय म्हणतात, डिप्लोब्लास्टिक. ओके, मग याच्यामध्ये जी बाहेरची आहे याला म्हणतात एक्झो म्हणजे बाहेरची, डर्म म्हणजे लेअर, बाहेरची लेअर. ओके, जी आतली आहे, आतलीसाठी शब्द आहे एंडो, डर्म. ओके, मग याचे 2 टाईप. डिप्लोब्लास्टिक अॅनिमल म्हणजे काय, ए ऑर्गॅनिझम कन्सिस्ट ऑफ 2 जर्म लेअर. याच्यामध्ये फक्त किती आहेत जर्म लेअर, 2. देन इट इज कॉल्ड एज डिप्लोब्लास्टिक अॅनिमल. इफ, आता मग ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे कोण, ट्राय मीन्स 3. ओके, इफ द ऑर्गॅनिझम कन्सिस्ट ऑफ 3 germ layer then it is called as triploblastic animal. या 2 तर आहेच आहेत, मग इथे वेगळी कुठली, तर ही मधली. ओके, जी बाहेरची आहे त्याला आपण म्हटलेलं होतं एक्झोडर्म. मधली आहे, मधली लेअर आहे याचं नाव आहे मेसोडर्म. आणि जी आतली आहे याचं नाव आहे एंडोडर्म. म्हणजे नंबर ऑफ जर्म लेअर या किती आल्या, 3 आल्या. मग हे सुद्धा हे हायली इव्हॉल्व्ड अॅनिमल्सचे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. मग त्यामुळे नंबर ऑफ जर्म लेअर हे सुद्धा यूज केलेले आहे तिथं फॉर द क्रायटेरिया ऑफ क्लासिफिकेशन. मग अशा पद्धतीने इथं आपण आज काय पाहिलेलं आहे, क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन ऑफ अॅनिमल्स. याच्यामध्ये आपण पाहिलेलं होतं, एक म्हणजे बॉडी प्लेन, दुसरा म्हणजे पाहिलेला होता सिमेट्री आणि तिसरा म्हणजे आपण इथं पाहिलेला आहे द नंबर ऑफ जर्म लेयर्स. थँक्यू.